नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये तुळजाभवानी स्टेडियमच्या मैदानावर आलेलो आहोत। या मैदानावर ही तरुण पिढी एक्झरसाइज करण्यासाठी येते आणि या तरुण पिढींना पोलीस भरती असेल, शरीर निरोगी असावं या हेतूने हे सगळे लोक तरुण पोरं आता हे पळतात बघा। हे सगळे सर्व्हिसची तयारी करतात, भरतीची तयारी करतात। पण या ग्राउंडवर नेमकं काय काय कमी आहे, काय नेमका त्रास होत आहे हे आपण विद्यार्थ्याला विचारूया। तुम्ही कशाला आला रे बा, कोणत्या गावाहून का पळायला तुम्ही? सगळे ग्रुपनं जावायचं। अरे वागा, तुम्ही इथं व्यायाम करता ना, मग व्यायाम करता तर तुम्हाला काय कमी आहे, त्रास काय होतो इथं? सिंथेटिक ट्रॅकचं बर नाही हो पाहिजे। अजून काय पाहिजे? स्विमिंग पूल पाहिजे। अजून काय पाहिजे? बोलत राहा, बोलल्याशिवाय हिरो होत नाही। बोल अजून काय काय दिदी काय नाही? माझं नाव प्रणिता विजयकुमार जाधवर, मी स्टेट मेडलिस्ट आहे। तर आम्हाला इथं क्रीडा संकुलमध्ये एक सिंथेटिक ट्रॅक पाहिजे। आज आम्ही जर स्टेटला गेलो तर आमच्या सगळ्या मॅचेस तिथंच होतात, पण आम्हाला इथं तो सिंथेटिक ट्रॅक उपलब्ध नाही, त्यामुळे आम्ही तिथं मागं पडतोय। सिंथेटिक ट्रॅक तुला उपलब्ध नाही, त्रास काय होत त्याच्यानं पाय जड पडतात। इथं पीक पण लॉंग जम्पचं बरोबर नाही आहे, ते म्हणजे सिंथेटिक असल्यानंतर फरक पडतो प्रॅक्टिसमध्ये पण, आणि ते आम्हाला भेटावं। यामुळे आमच्या ग्रुपचे जवळजवळ 10-15 जण आतापर्यंत स्टेटला गेलेत, नॅशनलला गेलेत। त्यामुळं त्या सिंथेटिक ट्रॅक नसल्यामुळं त्यांचं ते आता महाग पडत आहेत। तर तो उपलब्ध करून दिल्यानंतर आज आमच्या कोचिंगचे म्हणा, जिल्ह्यातील म्हणा, सर्व विद्यार्थी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतात। हां, हे धूळ तुमच्या नाकात वगैरे गेल्यानंतर श्वासनाचे आजार वाढायला तुम्हाला नेमकं सर्दी, खोकला सगळेच आता म्हणजे धावताना पुन्हा तुम्हाला त्रास होतोय। त्याच्यामुळे ही जी आहे हे ह्याला काय म्हणते, धावपट्टी म्हणतात ना, आधुनिक ट्रॅक सिंथेटिक ट्रॅक आम्हाला पाहिजे असं। तर ह्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो म्हणजे हे पाहणे गरजेचं आहे लवकर। सर, तुम्हाला काय वाटतं ग्राउंडकडे बघितलं? ग्राउंडकडे बघितल्यावर जरा स्वच्छता आणि नीट व्यवस्थित थोडं राहिलं पाहिजे। त्याचबरोबर वेगवेगळे खेळाचे साहित्य त्याची निगराणी राखली पाहिजे, आणि लोकांना बसण्याची वगैरे सोय आधुनिक म्हणजे आधुनिक झाली पाहिजे थोडं जरा, आणि ट्रॅक वगैरे चांगले व्यवस्थित हे असले पाहिजे। लाईटची, बसण्याची, स्टेडियमची वरची अवस्था थोडी जरा बिघडलेली आहे। हे बघा, तुम्हाला ते स्विमिंग टँक नसल्यामुळे पाण्याची सोय नाही, तुम्हाला काय वाटतं त्याच्या बाबतीत? स्विमिंग टँक असला पाहिजे, लोकांचे म्हणजे गरजेचं आहे ते। तालिमीच्या बाबतीमध्ये मातीतल्या कुस्त्या आणि मॅटवरच्या कुस्त्या आहेत का इथं? इथे नाही, फक्त मॅटवरच्या कुस्त्या, फक्त मॅटवर, म्हणजे तालीम तुम्हाला मातीतली तालिमीची गरज आहे। लाईटची वगैरे, पाण्याची सोय वगैरे आहे चांगली? पाण्याची आहे, प्यायची आहे, प्यायची पाण्याची सोय। बरं, इथं जी संडास बाथरूम आहे हे चांगले आहेत का? क्लीन नाहीत। काय म्हणणं आहे बाबा तुम्हाला? तर या ठिकाणी आधुनिक टँक नाही, स्विमिंग पूल नाही, आणि इथं येणाऱ्या व्यायाम करणाऱ्या लोकांना बसायला स्वच्छतेची जागा नाही, संडास स्वच्छ नसतात असं लेकरांचं म्हणणं आहे। पोहण्यासाठी या ठिकाणी फार मोठा स्विमिंग टँक आहे, पण ते चालू नाही, बंद आहे मागील 10 ते 15 वर्षापासून। तेही चालू करण्यात यावा। या ग्राउंडच्या विकासासाठी 8 कोटी रुपये आलेले आहेत, आणि 8 कोटी रुपये आले असतानासुद्धा तरुण पिढीला या मातीच्या ग्राउंडवर पळावं लागतं आहे। हे तर आधुनिक ट्रॅक गरजेचं आहे, अशीच मागणी आता शहरातल्या तरुण पोरांची आणि नोकर भरतीसाठी प्रॅक्टिस करणाऱ्या लोकांची ही मागणी आहे। वयोवृद्ध लोकांनासुद्धा बसण्यासाठी या ठिकाणी जागा नाही, अशा पद्धतीची तक्रार तरुणांनी, वयोवृद्ध माणसांनी आणि एक्झरसाइज करणाऱ्या येणाऱ्या लोकांची आहे। तर बघूया येणाऱ्या काळामध्ये तुळजाभवानी स्टेडियम कसं शुभलाम शुभलाम शस्यश्यामला आणि विकासाचं सगळ्याच सोयीयुक्त कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण पाहणार आहोत येणाऱ्या काळामध्ये।
मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच विकासाचे, जनहिताचे, धाराशिवच्या प्रगतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.